स्ट्राईक वरती नाटेश्वर संघाकडून अक्षय तर किरण नॉन स्ट्राईक वरती ही अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोकीतर संघाकडून एक अनुभवी गोलंदाजी मार्गवरती संदीप वैयक्तिक पहिला आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटक हाताळण्यासाठी संदीप करंदारांना संदीप याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 3 षटकांचा सामना असेल. पंच आम्ही वारंवार सूचना करतोय की 15 मिनिटं फक्त दिली जातील. 3 षटकासाठी म्हणजे एका षटकासाठी 5 मिनिटं खर्च करायचे आहेत आणि 15 मिनिटात पहिला डाव संपला पाहिजे याची नोंद घ्या. चला पंचांचा इथे ग्रीन सिग्नल म्हणजे मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्ग होते आपण गोलंदाजी पाहतो. संदीप अगदी सन्मान दिलाय अक्षय यानं. एका अनुभवी खेळाडू अक्षय कदम संघाची धावसंख्या पोहोचते 1-1 या धावानं श्री गणेश झाला कदमवाडी संघाचा. आता मात्र स्ट्राईक रोटी झाली आणि स्ट्राईक वरती गेलाय किरण. ओहो पटका खेळाय क्षेत्ररक्षण अप्रतिम असं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते 2 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्लेचा षटक हाताळतो तो गोलंदाजी मार्गावरती संदीप. एका चांगले षटक आतापर्यंत हाताळतो. 2 चेंडू अगदी निर्धाव पद्धतीने फेकले गेले त्याच्या माध्यमातून. हो अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता अक्षयचा परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता. सरळ चेंडू जाऊन सुरात होतो विश्लेषकाच्या हातात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संदीपाच्या माध्यमातून. आतापर्यंत धावा खर्च केले फक्त 2 आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता अक्षयाला परंतु अगदी चेंडू येण्याच्या अगोदरच अक्षयची बॅट फिरली जाते. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 चेंडू मध्ये धावा बनले गेलेत कदमवाडी स्पोर्ट्स संघाच्या. 2 नॉन स्ट्राईक वर किरण मात्र स्ट्राईक वरती अक्षयला कुठेतरी कानमंत्र दिला जातो कारण नॉन स्ट्राईक वरती पाहतो चेंडू कशा पद्धतीनं फेकला जातो गोलंदाजीच्या मार्फत. पटका खेळलाय का कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक प्रयत्न केला डीप मधून मात्र प्रोटेक्शन आहे तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावाच्या सहाय्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 4 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अजूनही या षटकातील चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू संदीप हाताळेल. पुन्हा एकदा फटका खेळा त्याच रिझन मध्ये 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सुरक्षितरित्या पूर्ण. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कदमवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते 6 बिनबाद 6. आता मात्र उर्वरित फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल ते कदमवाडी स्पोर्ट्स संघाला. आणि ती क्षमता मात्र नक्कीच या 2 खेळाडूंच्या मध्ये अक्षय जोपर्यंत आहे स्ट्राईक वरती जर का अक्षयनं हात खोलले मोठे फटके खेळण्यासाठी तर मात्र धावांचा डोंगर अक्षरशः उभा करू शकतो. ती क्षमता मात्र असणारा हा खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय दिनेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक हाताळण्यासाठी तर स्ट्राईक मात्र रोटेट झाला. स्ट्राईक वरती किरण 1 या धावसंख्येवरती खेळतोय किरण. ओहो मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटच्या दिशेनं अप्रतिम असा झेल टिपला गेला. पंचांचा बोर्ड आकाशाकडे म्हणजे होतं विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला कदमवाडी संघाला लागतोय. किरण याच्या माध्यमातून 1 या धावसंख्येवरती बाद होतोय. किरण याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युवराज मैदानाच्या आतमध्ये जातोय. युवराजला मात्र रणनीती हलकी. स्ट्राईक वरती अक्षयला आणावं लागेल कारण सलामीला आलेला आहे का तडाखेबाज फलंदाज अक्षय. अजून मात्र बॅट मात्र काही तळपलेली नाही अक्षयची. ज्या वेळेला बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपेल त्यावेळेला मात्र धावांचा पाऊस पाडू शकतो. ती क्षमता मात्र नक्कीच या खेळाडूमध्ये आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ते दिनेश
अगदी पहिल्याच चेंडूवरती विकेट घेण्यात त्याला यश आलं. ऑफ स्टंप वरती टाकलेला चेंडू अगदीच ऑफ स्टंपच्या बाहेर, म्हणजे या चेंडूवरती 2 धावा असतील, 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावाच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. गोलंदाजी मार्गावरती आपण गोलंदाजी पाहतोय दिनेश, तर स्ट्राईक वरती युवराज. फुलटाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 या धावावरती समाधान मानावं लागतं या दोन्ही फलंदाजांना. 1 या धावाने धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 9 धावा अगदी संत गतीने धावा जोडल्या जातात या धावफलकावरती. आता मात्र कुठेतरी अक्षयला हात खोलावे लागतील. पंचांनी हा व्हायचा इशारा पंचांच्या माध्यमातून, म्हणजे अवांतर धाव. या अवांतर धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 10 धावा. फटका मिड विकेटच्या दिशेने येते. उत्तुंग दणदणीत ठणठणीत षटकार, आणि या षटकाराशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. मी मगाशीच या खेळाडूचा उल्लेख केला होता. एकदा जर का अक्षयनं हात खोलायला सुरुवात केली तर मात्र या खेळाडूला रोखणं फार मुश्किल आहे, आणि ती क्षमता असणारा नक्कीच खेळाडू का तडाखेबाज फलंदाज म्हणून सातत्याने या फलंदाजाचा मी उल्लेख करतोय. एका चांगला खेळाडू म्हणून. दादा इनिंग ब्रेक मध्ये करूया. पुन्हा एकदा अगदी हलक्या हातानं चेंडू खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता अक्षयचा, परंतु युवराजनं मात्र त्याला नकार दिला. 1 धावानं धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 17 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. या अवांतर धावा मात्र कोकणच्या संघाला रोखाव्या लागतील. अशा धावा देऊन चालणार नाही, कारण नाटोशी संघासोबत तुम्ही खेळत असताना एका अचूक टप्पा पकडावा लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं की चांगल्या कामाला गणपती बाप्पा, आणि क्रिकेटमध्ये हा टप्पा फार महत्वाचा, आणि तो टप्पा तुम्हाला पकडावा लागेल. पुन्हा एकदा पंच नक्कीच आमच्या दिशेने वळतील. पंचांचा हात समांतर दिशेला, म्हणजेच या अवांतर धावा वारंवार कोकण संघाकडून अवांतर धावा येतात. या अवांतर धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अगदी आता मात्र चांगले कमबॅक फसवलं गेलं, चकवलं गेलंय युवराजनं मात्र 1 धाव काढून अगदी अक्षयला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे, कारण अक्षयच्या बॅटमधून जर धावा येत असतील तर मात्र त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे, आणि ते काम त्या युवराजला मात्र करावं लागेल. पुढे खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. पंचांचा बोर्ड आकाशाकडे म्हणजे होतोय विकेटचं पतन. अगदी 1 धाव जरी काढून दिली असती युवराजनं तरी अक्षयवरती स्ट्राईकला आणणं गरजेचं. हे षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कदमवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 बाद 19. आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी, आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील ते कदमवाडी स्पोर्ट्स संघाला, कारण कोकेच्या संघाला सुद्धा अगदी कमी लेखून चाललं नाही. अनेक वेळा या संघाची कामगिरी चांगली राहिली. कोकेच्या संघाची मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना या संघाचा सुद्धा चांगला बोलबाला राहिलाय. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज कोण आहे, शंकर. गोलंदाजी मार्गावरती शेवटचा आणि हाणामारीचा षटक हाताळण्यासाठी शंकर. तर स्ट्राईक वरती मात्र आपण पाहतोय अक्षय, एक सलामीचा फलंदाज. सौरभ आणि अप्रतिम असा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सुरक्षितरित्या ही मात्र धाव पूर्ण केली गेली. शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज शंकर. आता मात्र या षटकातील चेंडू बाकी असतील 5. सौरभ स्ट्राईक वरती आपण पाहतोय. सौरभ
उर्वरित फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूमध्ये सौराला मात्र मोठे फटके खेळावे लागते. अदरवाईज ओहो फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न मात्र त्याचा चांगला राहिला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा झेल होता. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरी जागेसाठी जागा सोडली. हो जागा सोडली. पैकी मात्र खराब आणि 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. 3 धावाच्या सहाय्याने 3 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 23 धावा एक समाधानकारक धावसंख्या म्हणावी लागेल. आता मात्र उर्वरित चेंडू एक मोठे फटके खेळावे लागतील ते अक्षयाला. अप्रतिम असा झेल टिपला गेला म्हणजे अक्षयचा खेळ थांबवला गेलाय. अक्षय काढ घे ना तर ह्याची उतरली पेन देऊ का एक्स्ट्रा पेन आहे ना माझा. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 23 धावा लागले गेले. शेवटचा चेंडू बाकी. चला फलंदाजी करणाऱ्या संघास विनंती असेल आपण स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज संजय संजय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संजय सुद्धा एक मोठा फटका खेळणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. ती क्षमता मात्र नक्कीच संजय मध्ये आहे. शेवटच्या चेंडूवरती जरा एक मोठा फटका आला तर मात्र एक धावसंख्येला आकार आणि उकार नक्कीच येऊ शकतो नाटोशी संघाला. निर्धाव पद्धतीने चेंडू हाताळला गेला. धावचीच्या स्वरूपात संजय सुद्धा बाद होईल. अगदी 3 षटकानंतर कदमवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती लागले गेलेत आणि 18 चेंडूमध्ये कोकेश्वर संघाला 24 धावांचं लक्ष दिलं गेलंय. यानंतर मात्र आम्ही मान्यवरांचा सत्कार घेऊ इच्छितो. मी अक्षयाला विनंती करतो की आमच्यापर्यंत नाव पोहोचवा प्लीज. मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन श्री भैरवनाथ स्पोर्ट मोरगिरी आयोजित भैरवनाथ चषक 2026 पर्व पहिलं अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या मार्फत आपण पाहतोय. जितकं आयोजन सुंदर आहे तितकंच या मोरणा गावचे ग्रामस्थ गावकरी आणि आमचे प्रमुख पाहुणे यांनी सकाळच्या सत्रापासून अगदी व्यासपीठ या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट दिली. हे व्यासपीठ अगदी भरून दिसतंय. आपण सर्वांनी अगदी वेळातला वेळ काढून या व्यासपीठाला भेट दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचेच आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो. कारण आपण आलात आणि या आमच्या स्पर्धेला नक्कीच शोभा आली. चला कदमवाडी संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण निर्धारित वेळ असेल. खांडेकरवाडी संघाचे करणार आपण व्यासपीठावरती आणि आपला सन्मान चिन्ह घेऊन जावा. अगदी हायडलक बॅडलक खांडेकरवाडी संघ सन्माननीय एकनाथ मोरे साहेब यांच्या शोभा असते हे सन्मान चिन्ह दिले जाईल. या स्पर्धेची ओळख या स्पर्धेची भेट म्हणून अगदी पराजय टीम झाली सुद्धा तरी सुद्धा त्यांचा मान सन्मान राखण्यासाठी सन्मान चिन्ह दिलं जात आहे या आमच्या स्पर्धेची ओळख म्हणून. चला पंचांना मात्र विनंती असेल आपण लगेचच सामना चालू करून घ्या. मोरणा भागातील तमाम क्रिकेट रसिकांना एक खुश खबर देण्यात येत आहे की मोरणा प्रीमियर लीग येत्या 21 आणि 22 तारखेला याच मैदानावरती होणारा एक भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन मोरणा क्रिकेट असोसिएशन उभं केलं. त्या मोरणा प्रीमियर लीग हे पहिलं आपलं आयोजन असेल. या मैदानाची पाहणी करताना सर्व कमिटी मेंबर्स आपण पाहतोय. एक मोठी प्रीमियर लीग भरवली गेली त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून. तरी मोरणा भागातील आमचे सर्व आधारस्तंभ मार्गदर्शक प्रेरणास्थान त्याचबरोबर क्रिकेट रसिक आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे सर्व यांनी या
स्पर्धेला चांगला सहभाग द्यायचा, स्पर्धेला आवर्जून भेट द्यायचे. 21 आणि 22 तारखेला हे भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन मोरणा क्रिकेट असोसिएशन कमिटी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली. मोरणा प्रीमियर लीग. जाऊ आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो हरीश, तर स्ट्राईकवरती फलंदाज शिवम आणि मुन्ना. स्ट्राईकवरती आपण पाहतोय शिवम, तर नॉन स्ट्राईकवरती मुन्ना. ही एक अनुभवी जोडी कोकण संघाची. तर गोलंदाजी मार्गवरती आपण एक अनुभवी गोलंदाज पाहतोय हरीश याला. चला मॅचला करायची सुरुवात. पंच हो, पहिला चेंडू अगदी लेग स्टंपवरती चेंडू हाताळला गेला. पंच आमच्याकडे वळतात आणि पंचांचा समांतर रेषेला म्हणजे धाव येते अवांतर. या अवांतर धावानं कोकीचा संघाचा श्री गणेशा झाला 1 धाव. या अवांतर धावा मात्र हरीशला रोखाव्या लागतील, कारण एक माफक धावसंख्या धावफलकावरती लागली गेली कदमवाडी संघाकडून. हो, चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला. डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू 1 धाव असेल. 1 या धावानं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 2 धावा कोकीच्या संघाच्या. 1 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय हरीश. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरती हा चेंडू अगदी बाहेरच्या दिशेला उसळी घेणारा चेंडू. या धावा मात्र तुम्हाला हरीश नक्कीच रोखाव्या लागतील. ती क्षमता मात्र चांगला गोलंदाजी करणारा हा गोलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु सातत्यानं मी म्हणतोय की चांगल्या कामाला गणपती बाप्पा. आणि क्रिकेटमध्ये हा टप्पा फार महत्वाचा. तो टप्पा तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि तो टप्पा अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. हो, पटका खेळा. अगदी गॅप मधून पटका खेळाय. चेंडू अगदी दणदण करत सीमारेषेच्या बाहेर जातोय. उत्तुंग दणदण आणि खणखणीत चौकार. आणि या चौकांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. 7 धावा लागल्यात धावफलकावरती. आता मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल. त्या हरीशाला धावा रोखाव्या लागतील. मॅन ऑफ द मॅच सिरीजचा कूलर सन्माननीय आदरणीय आमचे मान्यवर निलेश पवार यांच्या माध्यमातून आम्हाला हा कूलर देण्यात आलेला. अगदी मनपूर्वक आभार साहेबांचं. अगदी चांगलं कमबॅक हरीशाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत धावा खर्च केले तर हरीशानं 9 धावा खर्च केलेत. अजूनही या षटकातील चेंडू बाकी असतील. तीन चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि 3 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावे वाटतील तर हरीशाला, कारण धावसंख्या पोहोचते 9. फटका खेळा नॉन स्ट्राईकला पैकी केली जाते. अगदी जर पैकी चांगली झाली असती तर मात्र नॉन स्ट्राईकचा खेळाडू अगदी धावचीच्या स्वरूपात आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला असता. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. विशाल
विशाल या फलंदाजाला आपण पाहतोय. मुन्ना बाद झाल्यानंतर मात्र विशाल मैदानाच्या आतमध्ये. ओहो, आता मात्र चांगलं कमबॅक केलंय ते हरीशानं. पंच नक्कीच आम्हाला करतील टाटा बाबा म्हणजे षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोकीच्या संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 10 धावा, 1 बाद 10. आता मात्र समीकरण आम्ही पोहोचवतो तुमच्यापर्यंत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी धावा हव्या असतील 14 धावा. 12 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हे षटक मात्र कदमवाडी संघासाठी एक महत्वपूर्ण षटक असेल आणि कोण असा स्पेशलिस्ट गोलंदाज असेल की या 14 धावा मात्र रोखू शकेल. कर्णधार कोणाच्या हातात अक्षय चेंडू सोपवेल. युवराजला मात्र आमंत्रित केले गेले अक्षयनं. तर स्ट्राईक वरती आपण पाहतो फलंदाज शिवम. जोपर्यंत मात्र शिवम मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत एक हाती मॅच काढू शकतो ती क्षमता मात्र नक्कीच या खेळाडूच्या मध्ये आहे. तर गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय गोलंदाज युवराज. ऑफसाईडला फटका खेळा. एकच धाव असेल. एका धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात म्हणजे समीकरण आले आता 11 चेंडू आणि 13 धावांचं असं समीकरण. हे षटक नाटोशी गावासाठी कदमवाडी संघासाठी फार महत्वपूर्ण षटक असेल. या षटकामध्ये तुम्हाला धावा रोखाव्या लागतील आणि कोकणच्या संघाला जर सामना जिंकायचा असेल या षटकामध्ये हल्ला चढवावा लागेल. ओहो, काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. वेग पार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही हा फलंदाज. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. येईल उत्तुंग दणदणीत खणखणीत षटकार आणि या षटकांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 17 धावा. या षटकारानं मात्र कोकणी संघाच्या कुठेतरी आशा विजयाच्या आशा पल्लवित झाल्यात. विजयातील अंतर मात्र या 6 धावांना कमी झालंय. आता मात्र उर्वरित चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील ते युवराज या गोलंदाजाला. फटका खेळलाय. सौरभ आहे मिड विकेटला. पैकी केली जाते एकच धाव. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 18 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. अजूनही या षटकातील चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. हो, अप्रतिम अशी गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. षटकार आला त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजानं. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू जर अप्रतिम असा हाताळला गेला तर मात्र चांगलं कमबॅक होऊ शकतो नाटोशी संघासाठी. ओहो, काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र या मॅच मध्ये चोरस निर्माण झाले. समीकरण आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडू मात्र विजयासाठी धावा हवे असतील. 6 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संपूर्ण नाटोशी गावचे ग्रामस्थ, गावकरी, कदमवाडी गावचे गावकरी ग्रामस्थ यांचं लक्ष लागून राहिलं असेल ते या गोलंदाजाकडे. कोण असा स्पेशलिस्ट गोलंदाज असेल तो 6 धावा रोखेल. अनेक वेळा टेनिस क्रिकेट खेळत असताना या 6 धावा सुद्धा रोखल्या गेलेत आणि त्या धावा रोखण्यासाठी कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपेल, अक्षय कोणाच्या हातात चेंडू सोपेल, कोण असा कदमवाडी संघाकडून स्पेशलिस्ट गोलंदाज असेल तो आपल्या संपूर्ण गावचे ग्रामस्थ आणि गावकरी यांना खुश करू शकतो. कर्णधार स्वतः अक्षयनं आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. अगदी कर्णधार पदाला साजेशी गोलंदाजी करावी लागेल. संपूर्ण जबाबदारी असेल त्या अक्षय याच्या खांद्यावरती, कारण 6 चेंडू आणि 6 धावा रोखायचा आहे. हो, पहिला चेंडू. अशी चुकी करून कदमवाडी संघाला चालणार नाही. अगदी सौरभ करून सुद्धा खराब क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी 1 धाव व्हायला पाहिजे त्या ठिकाणी 3 धावा. ही चुकी मात्र तुम्हाला आता महागात ठरू शकते, कारण अशी चुकी करून चालणार नव्हतं. आता समीकरण आलंय 5 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 3 धावा. संजय करून चुकी झाली त्यानंतर मात्र हा घेऊया की सर्वांचा घेऊया.
यानंतर 3 धावा फक्त. ओहो, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव असेल आणि आता समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो मैदानाच्या आतमध्ये. आमची टेक्निकल टीम आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवतील. 3 चेंडू आणि 2 धावा. पहा मॅच होते कुठे. जर या 3 धावा जर आले नसता मागील चेंडूवरती तर मात्र मॅच मध्ये चोरस निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षण किती दर्जेदार करावं लागतं यातून आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू आणि 2 धावा. ओहो, अगदी कुशल मोमेंटला चांगला फटका खेळला ऑफसाईडच्या दिशेनं. स्ट्राईक वरती फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. तिसऱ्या धावासाठी जागा सोडली. हो, जागा सोडली जाईल का. विजय संघ होतो, कोकणी संघ विजय होता 2 धाव्यानं. हॅडलक बॅडलक कदमवाडी संघ. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आणि विजय टीम चं अभिनंदन. यानंतर मात्र होणारा सामना या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शंकर आपण यायचा आहे ना. आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला शंकर. 2 विकेट आणि 4 धावा शंकरनं बनवल्यात. चला लगेचच कदमवाडी संघ आपल्याला मैदान सोडा आणि यानंतर होणारा सामना